ॐ ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. तर आपण योग दर्शनामधील साधन पादाच्या शेवटच्या भागावर आलेले आहोत. त्याचाच भाग घेऊन आपण विचार करू लागलेले आहोत की सगळ्यात उत्तम सुख कोणतं आहे. तर ते 42व्या सूत्रात साधन पादामध्ये आहे, संतोषादन उत्तम सुख लाभ. संतोष हा सगळ्यात सुखाचा भाग आहे. जे दुर्मतीचे लोक असतात, या दुस्ते दुर्मती धीर्या नजीर येती जिर्यता, माग झालेला भाग आहे. ताम तृष्णाम संतेजन प्राज्ञे सुख नैर्वाभिपुर्यते. काय सांगितले याच्यामध्ये की ज्याची दुर्मती आहे ती तृष्णेचा त्याग करू शकत नाही. व्यक्ती शरीरानं जरी वृद्ध झाला पण त्याची जी तृष्णा आहे ती मात्र वृद्ध होत नाही. म्हणून नेहमी साधू संतांच्या संगतीत का राहायचं. कधी मनुष्याला कोणती इच्छा वाईट कामाला प्रवृत्त करेल हे सांगता येत नाही. म्हणून साधू संतांनी खूप विचार केला की तृष्णेचा त्याग करता आला पाहिजे. बुद्धिमान व्यक्ती या तृष्णेला प्रथम समजून घेतो आणि मग परमेश्वरावर भार टाकतो. हे अभंग म्हटला त्या दिवशी, आता होणार ते हो पंढरीनाथा, न सोडी सर्वता चरण तुझे. परमेश्वरा तुझ्या पण जाणार नाही. आणि मग हृदय तुझे ध्यान वाचे जपे नाम. हृदयाच्या मध्ये तुझं ध्यान आणि वाचेच्या मध्ये तुझं नाम. हाची नित्य नियम सर्व माझा, हा माझा नित्य नियम आहे. आम्ही तुझी देवा धरियेली कास, न करी उदास पांडुरंगा. नामा म्हणे देवा भक्त जन वत्सला, क्षण जीवा वेगळा न करी. हे परमेश्वरा नामदेव महाराज म्हणतात, एक क्षणभर सुद्धा मी तुझ्यापासून दूर जाणार नाही याची काळजी घे. आता त्याच्यानंतर 43वं सूत्र आहे, कायन इंद्रिय सिद्ध शुद्ध क्षय तपसा. तपान अशुद्धी दूर झाल्याच्या नंतर इंद्रियांची सिद्धी होते. योगानुष्ठान करण्यासाठी शरीर चांगलं पाहिजे, रोगरहित असलं पाहिजे. म्हणून शरीर स्वस्थ आरोग्य संपन्न राहण्यासाठी सर्वसामान्याचा सात्विक आहार असला पाहिजे. तामसिक आहार मनुष्याच्या बुद्धीला हीन बनवते. म्हणून अशा रीतीने करीत असताना अशुद्धीचा नाश झाल्याच्या नंतर मग स्वाध्याय जो असतो तो होतो. स्वाध्यायादिष्ट देवता संप्रयोग. हा स्वाध्यायाच्यामुळे ज्याचा स्वाध्याय करीत आहात त्याची जी इष्ट देवता आहे ती तुम्हाला प्रसन्न होते आणि समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानानं प्राप्त होते. या संबंधित त्या दिवशी तुम्हाला अभंग म्हणून दाखवला, पद म्हणून दाखवलेला आहे. ते पुन्हा एकदा तुम्ही तपासून घ्या की आपणाला असा अनुभव आला पाहिजे. मनुष्य काय करतो, कोणावर खूप विश्वास टाकतो. विशेषतः धार्मिक लोकांच्या मध्ये ही धारणा दिसते. परंतु ते ज्ञानावर अवलंबून असलेला विश्वास नसतो. का? त्यांना पूर्ण खात्री वाटत नाही की हा माणूस अध्यात्मवादी आहे. ज्याला याची खात्री असेल तो पूर्ण अर्पण होऊन जातो, तन मन आणि धन.
हे उलट्या दिशेने आले. खरं म्हणजे आपण धन अर्पण करतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर मन अर्पण, तन अर्पण करतो आणि शेवटी मन. तर आता साधना केलेल्या माणसाला जो अनुभव आला त्याचं वर्णन तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे. अवचित आली वेळा बाई, सद्गुरु दिसले डोळावो, काय वाणू मी रूप तयाचे, चौवर्णाचा गोळावो. ही अनुभवाचा विषय आहे. तुम्ही शरीरावरच जर राहिलात ही गोष्ट अनुभवाला येत नाही. महाराज सांगता औचिताची वेळ आली मला, मला सद्गुरु दिसायला लागले. मग त्यांचं जे रूप पाहिलं तर ते कसं आहे, चौवर्णांचा गोळा, चार रंग दिसायला. सहजासनी बैसली उगी मी, एकांती निज ध्यानी हो. सहज आसनावर मी बसलेला आहे, शांत बसून आहे, एकांतात आहे. झिलमिल झिलमला रूप दाविले, जैसे मृग जल पाणी हो. वाळवंटामध्ये पाणी वाहू लागलेलं असं दिसतं, तसं मध्ये असा अनुभव येतो की झिलमिल झिलमिल असं दिसायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर रक्त वर्ण लाल रंगाचं वस्त्र नेसलेलं आहे, शुभ्र वर्णाचा अंगरखा घातलेला आहे. रक्त वर्ण नेसुनी सोळा, शुभ्र वर्ण अंगरखा व अंगरख्यावर चमके जैसा श्याम वर्ण तो बुरखाव. बुरख्यावर ऊर्ध्व गतीच्या सुंदर एक झरखा व मधी सद्गुरूचे तेज फाकले, कोटी रवी शशी सारिका हो. अनुभवाचा विषय आहे. नेत्राची भाऊली फाकली, नेत्रपणा मग गेला हो. जिकडे तिकडे सद्गुरु साक्षी, दृष्टी गोंधळ गेला. तुकड्या दासा दासपणाचा ठावून रेसा झाला हो. श्री गुरुच्या स्वकृपेने मिळाला निज चरणाचा प्याला हो. हा अनुभव आहे. आपली प्रगती होऊ लागले की नाही हे आपण याच्यावरून समजून घ्यायचं असते. म्हणून जथपर्यंत नियम त्यांचे अनुष्ठान केल्याच्या नंतर अशा काही गोष्टी अनुभवाला येतात, त्याचं फल आपल्याला दिसायला लागते. परंतु माणूस मध्येच संपूर्ण जीवन वासनेच्या अधीन असल्यामुळे चांगली गोष्टही वाईट दिसायला लागते. कारण ज्याला कावीळ झाला त्याला सगळं कावीळच दिसते. त्याप्रमाणे इतकी अवस्था झाल्याच्या नंतर पुढे सांगितलं, स्थिर सुखमा आसनम, सुखाचं आसन घातलं आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्या अवस्थेत बसलेले आहात त्या अवस्थेत शांत बसा. काही चिंता वाटू देऊ नका. काही त्रास होत असेल तर ते आसन सोडा. म्हणजे ती बैठक, आसन म्हणजे बसण्याची एक अवस्था आहे. असं ज्या बैठकीनं तुम्हाला सुख वाटेल अशी बैठक म्हणजे आसन ही या योग दर्शनातील आहे. हट्टयोगामधले अनेक आसनं आहेत, ते आपल्याला या वयात होणे कठीण आहे. पुढे सांगितलं 47व्या सूत्रात, प्रयत्न सैथिल अनंत समापतीभ्याम. अधिक जर तुम्ही शरीरानं कष्ट केलात, सहज वेगळी गोष्ट आहे. तुम्ही खोदायचं काम केलात, उंच जागेवर जायचं काम केलात, तर तुम्हाला मग योगामध्ये प्रगती होणं अवघड आहे. आसनात बसणंही कठीण होऊन जातं. म्हणून आसनात बसल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं अनंत समापत्ती. अनंत समापत्ती म्हणजे काय आहे? हे शेषाचं नाव आहे. शेषाने काय तर आपल्या डोक्यावर पृथ्वी धरलेली आहे. तो जसा शांत आहे त्याचं ध्यान करून आपण जर त्या आसनात प्रगती केली तर ते आसन सिद्ध होते. आणि आसन सिद्ध झाल्याच्या नंतर काय होते? ततो द्वंद्वान भिघात. आसन सिद्ध झालेल्या साधकाला त्याला सुख मिळो दुःख मिळो, उष्णता थंडी क्षुधा तृषा हे सहन करण्याची शक्ती येते का विशिष्ट मर्यादेपर्यंत. आसन सिद्ध झाल्याच्या नंतरच योगाचं जे चौथं अंग आहे प्राणायाम,
त्याच्या विचारात आपण गेलो. काय आता नेहमी आपण श्वासोश्वास चालू आहे, आसनावर बसला तर श्वासोश्वास चालू आहे. श्वास म्हणजे काय? नाकाच्या द्वारे बाहेरची हवा नाकानं मध्ये घेणं, त्याला श्वास म्हणतात. प्रश्वास म्हणजे काय? आत घेतलेली हवा बाहेर सोडणं, याला प्रश्वास म्हणतात. तस्मिन् सति श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम. आता ही नेहमीची जी गती आहे, तुम्ही तुमच्या इच्छेनं त्याच्यात बदल करता आलं पाहिजे. विच्छेद केला झाला की आपण बाहेरचा वायूमध्ये मधला बाहेर चालूच आहे. आपलं मन तुमच्या इच्छेवर थोडंच अवलंबून आहे, परंतु असं आपल्या इच्छेनं त्याच्यात बदल करणं, त्याला प्राणायाम म्हटलेला आहे. तुम्हाला शास्त्रात सांगितलं, गुरुनं जे सांगितलं त्याच्या आधाराने ही प्रगती करता येते. आता याचे प्रकार सांगितले 50व्या सूत्रात. बाह्य अभ्यंतर स्तंभवृत्ती देश काल संख्याभिः परिदृष्टो दीर्घ सूक्ष्म. आपली जी काम करण्याची, श्वासोश्वास घेण्याची प्रक्रिया चालूच राहते. याला थांबवता कसं येईल? बाह्य वृत्ती प्राणायाम. प्राणाचा व्यापार बाहेर चालू आहे, आपला श्वास बाहेर टाकलेला आहे, हे बाह्य वृत्ती प्राणायाम आहे. पुन्हा अभ्यंतर, आपण आत श्वास घेतलेला आहे, आत काम चालू आहे, प्राणाचा व्यापार आत होऊ लागलेला आहे, त्याला अभ्यंतर वृत्ती प्राणायाम म्हटलेला आहे. बाह्य अभ्यंतर स्तंभ वृत्ती. स्तंभ वृत्ती म्हणजे थांबणं, बाहेरचे आत घ्यायचं नाही, आतलं बाहेर सोडायचं नाही, अशी जी अवस्था प्राणाची, तिला स्तंभ वृत्ती म्हटलेला आहे. याचे नाव कसे आहेत? बाह्य वृत्ती प्राणायामाला रेचक म्हणतात, अभ्यंतर वृत्ती प्राणायामाला पूरक म्हणतात, आणि स्तंभ वृत्ती प्राणायामाला कुंभक म्हणतात. म्हणून हे असं आपण थोडा प्रयत्न केला की ही गोष्ट लक्षात येतात. आता म्हणजे याचे पुन्हा मोजण्याचा प्रकार आहे. काळ किती लागला आपणाला? कालाचं गणित आहे. किती केले ते संख्या आहे. दीर्घ आहे का सूक्ष्म आहे करण्यावर अवलंबून आहे. पुन्हा मृदू, मध्ये, तीव्र असे त्याच्यात खूप भाग आहेत. मग आता हे जे बाहेर हवा आपण सोडू लागलो, ते सोडत असताना ते किती लांबवर चाललेलं आहे. 10 बोट आहे का, 20 बोट आहे, असं असे बोट लावून श्वास सोडायचा. जिथपर्यंत लागते तिथपर्यंत केलं, जिथं तो श्वास लागला नाही की तिथं संपलं ते. असं त्याचं मोजण्याचं सूत्र जुन्या काळातलं आहे. म्हणून काही वेळेला काय होतं, 3 सांगितले, रेचक, पूरक आणि कुंभक. चौथा एक प्रकार आहे बाह्य अभ्यंतर विषय आक्षेपी चतुर्था. हा चौथा प्रकार काय? बाह्य अभ्यंतर, श्वास आत चाललाय, बाहेर येऊ लागलेला आहे, हे चालू आहे, परंतु याच्या ऐवजी घ्यायचं नाही ना सोडत, जसे हवा आत आली थांबायचं, कठीण वाटलं सोडायचं, मग बाहेरही थांबायचं. त्याला बाह्य अभ्यंतर या दोघांपेक्षाही चतुर्थ प्रकार आहे सहज राहणे. श्वास घेतला, ठीक आहे, थांबायचं, कठीण वाटलं सोडून द्यायचं, मग पुन्हा थांबायचं. असं हे जे चौथा प्रकार आहे. काय होते प्राणायामानं? सांगितलं त्यांनी, प्राणायामानं तथा क्षेते प्रकाशा आवरणम. आपल्याला जे ज्ञान आहे, परमात्म्याचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान आहे, या ज्ञानावर, याला विवेक ज्ञान म्हटलेलं आहे, या विवेक ज्ञानावर व्यामोहाचा पडदा पडलेला आहे. मग तिथं ज्ञान कसा होईल? मग ज्ञानावर पडदा टाकला अज्ञानाचा किंवा व्यामोहाचा, मग क्षीण होते. परंतु प्राणायाम अभ्यास केल्यानंतर हा जो पडलेला पडदा आहे, जे आवरण आहे, ते क्षीण आणि दुर्बळ व्हावं लागते. हे दुर्बल झाल्याच्या नंतर प्राणायामानं अज्ञानाचा पडदा क्षीण झाल्यानंतर मग नंतर सार्थ प्रणव उपासना आहे. जप आहे प्रणवाचा,
किंवा संध्या आहे, हे सगळं त्याच्यापैकीच येतं. म्हणून सार्थ प्रणव उपासनानं प्राणायामानं दूर केलेल्या अज्ञानी घटनेला दूर करता येतं. राग, द्वेष, मत्सर हे सगळे दोष आहेत ते. आणि ह्यासाठी आपणाला येम, नियम, आसन, प्राणायाम या दृष्टीनं आपण प्रयत्न करीत राहतो. म्हणून याच्यात 2 भाग केले. येम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार या 5 योगांगाला बहिरंग साधन म्हटले आहे. धारणा, ध्यान आणि समाधी या 3 योगाला अंतरंग साधन म्हटलेलं आहे. हे असा प्रकार आहे. म्हणून धारणा, सूच, योग्यता मनसा, मनात अशी शक्ती निर्माण होते प्राणायामानं, अभ्यासानं, की धारणा, ध्यान आणि समाधीकडे तुम्हाला जाता येते. अभ्यास या अनुष्ठानावर ते अभ्यास अवलंबून आहे. म्हणून याच्यामुळं काय होते की मनात उत्साह येतो, आपणाला ते करायचे असं वाटायला लागतं, मनाला हुरूप येतो, चित्तातील मल नष्ट झाल्यामुळं चित्त निर्दोष होतं. मग आता याच्यानंतर जे 54वं सूत्र आहे, सबविषया संप्रयोगे चित्त स्वरूपानुकार इवे इंद्रियाणाम प्रत्याहार. कसा आहे सबविषय, तर विषय तुम्हाला माहित आहे. कर्ण इंद्रिय आहे, त्याचा विषय कोणता आहे? शब्द आहे. शब्द कानावर पडला की त्याचा अर्थ मनुष्य करायला लागतो. त्वचा आहे, तर त्याचा विषय स्पर्श आहे, गादीवर लोळणं असं काहीतरी आहे. चक्षुचा विषय रूप आहे, जिभेचा विषय रस आहे आणि घ्राणाचा विषय गंध आहे. हे सब विषय त्या इंद्रियाचे ते विषय आहेत. परंतु ज्यावेळी विषय आणि इंद्रियांचा संबंध येऊनही त्याचं ज्ञान होत नाही, तेव्हा चित्ताचे स्वरूपानुकार इवे इंद्रियाणाम प्रत्याहार. चित्त हे जरी असेल तर आपलं चित्त जर दुसरीकडे असेल तर त्या इंद्रियाचं ज्ञान आपणाला होत नाही. कारण इंद्रिय जी आहेत, जिकडं चित्त असेल तिकडं इंद्रिय जातात. मग स्वविषय जे असंप्रयोगे, त्याचा संपर्क जर राहिला नाही, चित्तचे स्वरूपानुकार, ते चित्त स्वरूपाला जर जोडल्या गेलं, इवे इंद्रियाणाम प्रत्याहारा, त्याला प्रत्याहार म्हटलेला आहे. आणि समजा आपल्याला कानावर ऐकू आलेला आहे, परंतु आपलं चित्त जर दुसरीकडे असेल तर बोलताना होते काय वेळेला, काय हो तुम्ही बोलेल मला समज नाही, पुन्हा एकदा सांगा बरं. अगोदर सांगितलेलंच आहे, तुमचं चित्त दुसरीकडे कुठंतरी होत. असं होते ते की जोपर्यंत साधू संतांचा अंतरंग भाव समजत नाही तोपर्यंत त्या मोठेपणा लक्षात येत नाही. म्हणून चित्त जेव्हा आत्माकार होते त्यावेळी सगळी इंद्रिय आत्माकार होतात, आत्म्याकडे जोडल्या जातात. तर जमलं नाही तर बाह्य इंद्रियाकडे मनुष्य पळतच राहतो. ते तर म्हणून प्रत्याहार सिद्ध होणं आवश्यक आहे. इंद्रिये आपापल्या विषयाचा परित्याग करून चित्त स्वरूपाला जाणत आणि त्याचं अनुकरण करतात, त्याला प्रत्याहार म्हणतात. हे 54वं सूत्र आहे. आता 55वं सूत्र शेवटचं आहे साधन पादातलं. काय म्हणतात त्याचा? हा प्रत्याहार ज्याचा सिद्ध झाला त्याला परमा अवसिंद्रियाना, म्हणजे त्याची सगळी इंद्रिये वश होतात. कोणाची? ज्याचा प्रत्याहार सिद्ध झाला त्यांचा. प्रत्याहार सिद्ध झाल्यानंतर इंद्रिये फार चांगल्या रीतीनं साधकाच्या स्वाधीन होतात. जेव्हा चित्ताचा निरुद्ध होतो त्यावेळी इंद्रिये सुद्धा तिकडे धावतात. मग चित्ताची एकाग्रता झाल्यानं इंद्रियांना विषयाचा बोध होत नाही. हीच इंद्रियाची परम अवशता आहे, परमवशता आहे. म्हणजे सगळे इंद्रिय त्याला वश झालेली आहे. असं एक साधारणतः आपण इथपर्यंत पाहिलं. हे 55वं सूत्र झालं. साधन पादाचा आपण अशा रीतीने अभ्यास केला. आता पुढे जे आहे विभूती पाद आहे, 3रा पाद आहे. तर आपण या ठिकाणी थांबू.
जे 15 मिनिट राहिलेले आहेत, 15 मिनिट संपले आपले. समाधी प्राप्तीच्या साधनांचं वर्णन पहिल्या भागात केले आहे. समाधीचे प्रकार, समाधी कशाला महत्व घेणे. आता दुसरा जो आपण बघू लागलो तर पहिलं जे आहे, पहिलं आणि दुसरं सूत्र साधन पादामध्ये तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. हा क्रियायोग म्हणजे तप आणि स्वाध्याय आहे. ते कर्तव्य म्हणजे अरण्यात जाऊन बसणं नाही, आपल्यावर येणारा सुख दुःखाला सहन करणं, आपल्या समोर काय घडतं ते समजून घेणं असं. मग आता तिसऱ्या पासून 9 सूत्रापर्यंत काय आहे, अविद्या जे आहेत, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, क्लेशा, हे 5 क्लेश आहेत. क्लेश आणि क्लेश वृत्तींचा नाश आपणाला करावा लागतो, त्याचा उपाय केला पाहिजे. क्लेश मूल काय तर कर्माशय आहे. कर्माशय म्हणजे ज्याला आपण संचित म्हणतो, दैव म्हणतो, त्याचा भाग अनंत जन्मापासून आपण केलेले पाप असो पुण्य असो ते सगळं साठवलेलं आहे, त्याला म्हणतो आपण कर्माशय. कर्माशयाचा काही भाव जन्माला येत असताना आपण घेऊन येतो, त्याला प्रारब्ध म्हणतो. परारब्ध कोणी भोगल्याशिवाय सुटता येत नाही. म्हणून दुःखी माणसं जी असतात, विवेकी माणसं जी असतात, संसारामधलं किती सुख असलं तरी ते दुःखच असतं. तर उदाहरणार्थ बघा की काय होते ते, आपण एखाद्या माणसाला अत्यंत विश्वासू म्हणून ठेवतो, पण तुम्हाला एखादी घटना वाकडी तिकडी त्यांच्या संबंधात पाहिलं तर सगळं प्रेम नष्ट होऊन जातं. कारण आपलं जे प्रेम असतं ते विषयाला धरून असतं. म्हणून मनुष्य हा प्रेम करू शकत नाही. संतत प्रेम करू शकतात. प्रेम त्यांना त्याची गोष्ट लक्षात येते. इतरांना काय असतं ते आपल्या अनुकूल वागणारा साधू पाहिजे. आम्ही जसं बोलू, आम्ही जसं सांगू तसं साधूनं ऐकलं पाहिजे, आपल्या गुरुनं ऐकलं पाहिजे. साधी गोष्ट आहे, तन मन धन आणि गुरुला अर्पण. असं कोणी पाहिलं का आतापर्यंत दान करणारे लोक? फक्त म्हटलेलं आहे. हे दान करण्याची शक्ती पंचकरणाचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे, योगाचा सूक्ष्म अभ्यास केलेला पाहिजे, तरच ते शक्य आहे. नाहीतर कसं शक्य आहे? ते शक्य होत नाही. ते केलो असं दिसते पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. शरीराचा आत्ताच जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत ती गोष्ट जमत नाही. म्हणून साधू संतांना सांगितलं की पहिली गोष्ट जी आहे, आता कोणाच्या अनुभवावरून, की साधूंनी कोणाच्याही घरात जाऊ नये. त्याचं कारण काय आहे? आपल्यावर किती जर प्रेम करीत आहेत असं जरी वाटलं, ते तुम्हाला जर असं दिसलं की बाबा महाराजांना आपली मुलगी किंवा आपली पत्नी का आपली बहीण दोघच बसून आहेत, ते एकमेकाला चिटकून बसलेले आहेत, तर तुमचं प्रेम नष्ट होऊन जाते. कारण डोक्यामध्ये अशीच कल्पना असते की बाबा एक पुरुष आणि स्त्री एकत्र आले की तिथं काम वासनेचा प्रकार चालतो, त्याच्यामुळे नष्ट होऊन जाते. बघू किती साधू आत पचलेले आहेत. आसाराम बापूर किती लोकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली, परंतु आज अर्ध्यापेक्षा जास्त त्यांना सोडून दिली. कारण असेच आता आरोप म्हणा, खरं म्हणा, आपल्याला काय माहित आहे, परंतु ज्ञानाच्या आधारानं ज्यांनी श्रद्धा व्यक्त केलेली आहे त्यांच्याकडे काही नसते. म्हणून संतत प्रेम करू शकतात. सर्वसामान्य माणसं व्यावहारिक प्रेम असते, त्यांनी चांगलं वागावं, आपल्या चांगलं म्हणजे आपल्या मनाप्रमाणे वागलं पाहिजे असं वाटतं. म्हणून कुठल्याही साधू पुरुषाची संगतीच प्रथम करू नये. का? साधूच्या संगतीमध्ये फार मोठं पाप होऊ शकतं. कारण आपणाला ती गोष्ट समजत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की हे जे मग क्लेश निर्माण होतात. क्लेश सांगितले तुम्हाला. क्लेशाचं मूल कारण कर्माशय आहे. कर्माशयाच्या ज्ञान झालेला माणूस विवेकी मनुष्याला जे संसारामधले लोक सुख मानतात त्याला ते सुख मानत नाहीत. ते कारण याचा शेवट दुःखामध्येच होतो. म्हणून म्हटले विवेकीनं
विवेकी लोकांनी त्याला सर्व दुःखमय मानलेला आहे. दुःखाचं हेतू कारण काय आहे? तर द्रष्टा आणि दृश्य, आत्मा आणि शरीर हे एकत्र येणे यांचा संयोग म्हणजे दुःख आहे. या दृश्याचं स्वरूप आणि त्याच्यामध्ये असणारा आत्म्याचं स्वरूप हे वेगवेगळे दोन आहेत. एक निर्जीव आहे, एक सजीव आहे, एक त्रिगुणात्मक आहे, एक गुणरहित आहे. दृष्टा जो आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे. म्हणून दृश्याचं स्वरूप त्या दृष्ट्याला समजलं पाहिजे. म्हणून म्हटलं दृश्य आणि दृष्टा हे दृश्य कोणासाठी निर्माण केलं प्रकृतीनं? दृश्य केलं दृष्ट्यासाठी, जीवात्म्याला भोग मिळावा, जीवात्म्याला परमात्मा मिळावा यासाठी केलं. म्हणून दृश्याचा संयोग याचं कारण काय आहे की जीवात्म्याला हान मिळाला पाहिजे. हान हा शब्द आहे, हा नवीन आहे. हान म्हणजे परमात्म्याची भेट होणं, आत्मसाक्षात्कार होणं, याला हान म्हणतात. म्हणून ती प्राप्त झाली पाहिजे. आपण हानी झाली त्याच्या असं म्हणतो म्हणजे त्याचा परमात्म्याची भेट व्हायचं दूर निघून गेलं, म्हणून हान झालं पाहिजे. आता अशी कितीतरी गोष्टी आपण पाहिल्या. म्हणून योगांगाचं अनुष्ठानाचं फल, योगांगाच्या 8 अंगाचं महत्व मला पूर्वी सांगितलेलं आहे. आणि वितर्क शब्दाचा अर्थ लक्षात, वितर्क म्हणजे वाईट बुद्धी, वाईट विचार याला नियंत्रण करण्यासाठी आपणाला यम नियमाचं अनुष्ठान करावं लागतं. त्याची पूर्णता झाल्यानंतर आसन सिद्ध होतं. आसन सिद्ध झाल्याच्या नंतर प्राणायाम सिद्ध होतो. प्राणायामाच्या नंतर मग पुढच्या गोष्टी येतात. 5 अंग झाली पाहिजे, प्रत्याहार झाला पाहिजे. प्रत्याहाराची सिद्धी प्राप्त झाल्याच्या नंतर मग ही 5 जे आहेत ते बहिरंग साधन आहेत. योगाची बहिरंग सिद्ध कोणतं? येम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार. बहिरंग साधन बाहेरच सगळं दाखवत. अंतरंग साधन काय आहे? धारणा, ध्यान आणि समाधी अंतरंग साधन. म्हणून अंतरंग साधनेकडे जात असताना जसं धनाच्या वर साप असतात त्याप्रमाणे असं म्हणतात, तर त्याप्रमाणे परमात्माकडे नेत असताना जे मार्गदर्शक आहे ते काय वेगळा नसतो, ते पूर्ण बघते. ते खरंच आपल्यावर हे त्याची श्रद्धा आहे का आपल्यावर, म्हणजे परमात्म्यावर श्रद्धा असेल तिथपर्यंत जातो. श्रद्धा मध्येच कुठलं संशय निर्माण, भगवद्गीतेत सांगितलं संशयात्मा विनश्यती. आत्म्याचा नाश कोण करतो? जगात दुसरा कोणी करू शकत नाही. आपलाच संशय आपणाला नष्ट करतो. अशा रीतीने आपण 55 सूत्र पाहिले कशाची? साधन पादाची. तर पुढच्या वेळी आपण विभूती पाद, तिसरा जो पाद आहे ते सोपा आहे. हे जसं लवकर झालं ना तसं हे फारच लवकर होते. तर आता ते पुढच्या वेळी बघू. आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, ज्याच्यामुळं की आपणाला त्यापर्यंत जाता येतील. येतपर्यंत आलं म्हटलं तर काय झालं, आता जाणण्यासारखं काही राहिलेलं नाही असं वाटणं, दुःखासारखं काही नाही. हे शून्य प्रज्ञावस्था असे 7 त्या स्थिती काल सांगितलं तुम्हाला. आता आणखी काही विचारा. आता सगळं साधन पादाच सामान्य अशा गोष्टी आल्या याच्यात. ते अभंग भजन समजलं का तुकडोजी महाराज? म्हणजे मध्ये तसं रूप दिसलं पाहिजे, तशा रूपाला आपण साथ दिली पाहिजे. आपली योग्यता वाढली असा त्याचा अर्थ होतो. आणि बाहेरच्या दुःखातच आपण जर राहिलो तर तिकडे जाता येत नाही. म्हणून सर वेळ कुठल्याही साधू पुरुषाची वेळ असेल तर भजन म्हणा सर. भजन म्हणायचं. तुकडोजी महाराज हो. अवचित आली वेळा बाई, सद्गुरु दिसले डोळा हो. काय वानू मी रूप तयांचे, चौवर्णांचा गोळा हो. 4 प्रकारचे रंग, आतले रंग आहेत ते रूपानुसंधानामध्ये दिसते.
सहजासनी बैसली उगी मी एकांती निज ध्यानी हो. सहजासनी बैसली उगी मी एकांती निज ध्यानी हो. झिलमिल रूप दाविले जैसे मृगजल पाणी हो. अवचित आली वेळा बाई सद्गुरु दिसले डोळा हो. काही वाणू मी रूपतयांचे चौवर्णांचा गोळा हो. रक्तवर्ण निसुनी सोवळे शुभ्र वर्ण अंगरखा हो. या आतलं रूप आहे. एकनाथ महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. आज दिसते ते रक्तवर्ण निसुनी सोवळे शुभ्र वर्ण अंगरखा हो. अंगरख्यावर चमके जैसा श्याम वर्ण तो बुरखा हो. अवचित आली वेळा बाई सद्गुरु दिसले डोळा हो. काही वाणू मी रूपतयांचे चौवर्णांचा गोळा हो. बुरख्यावर ऊर्ध्व गतीचा सुंदरता एक जरखा हो. मधी सद्गुरुने तेज फाकले कोटी रवी शशी सारिका हो. कोट्यांशी सूर्य चमकले तरी तसा प्रकाश दिसत नाही, असा प्रकाश सद्गुरूनं मधात दाखवलेला आहे. ती गोष्ट दिसली पाहिजे. नेत्राची बाहुली फाकली नेत्रपणा मग गेला हो. नेत्राची बाहुली फाकली, मग बाहेर जे बघू लागलेलं आहे ते आज दिसायला लागते. नेत्राची बाहुली फाकली नेत्रपणा मग गेला हो. जिकडे तिकडे सद्गुरु साक्षी दृष्टी गोंधळ मेला हो. जिकडं तिकडं पाहिलं सद्गुरूचं रूप दिसतं, मग आपल्यात काही गोंधळ राहणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, तुकड्या दासा दासपणाचा ठाव नुरेचा झाला हो. मी भगवंताचा भक्त आहे, मी दास आहे, असं जे वाटतं महाराज म्हणतात तेही निघून गेला. तुकड्या दासा दासपणाचा ठाव नुरेसा झाला हो. श्री गुरुच्या स्वकृपे मिळाला निज चरणाचा प्याला हो. म्हणून म्हटलंय कृपा सद्गुरूची पाहिजे. सद्गुरूची कृपा झाली की मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष मूलम गुरुर कृपा. तर ती प्राप्त होण्यासाठी निसंशय मन पाहिजे. निसंशय मन ठेवायचं असेल तर साधू पुरुषाला घरात आणू नये. आपण जाऊन मंदिरात भेटावं, जंगलात जाऊन भेटावं. का घरी आल्याच्या नंतर आपले सगळे डोळे तसे बिघडलेले असतात. त्यांच्या बसण्यापासून, जेवण्यापासून, बोलण्यापासून आपल्याला सगळा संशय निर्माण होतो. त्यांचं काहीच नष्ट होत नाही, पण आपलं जीवन बरबाद होऊन जाते. म्हणून सद्गुरूला तिकडेच द्यावं. 10 रुपयाचे 100 रुपये द्या. घरात आणून 200 रुपये कशाला खर्च करता? ही खरी गोष्ट आहे. म्हणून संन्यासी लोकांनी कोणाच्या घरात जाऊन, याचं कारण हे आहे, त्यांच्यासाठी नाही, तुमचं नुकसान होते ना हो. एखादा आपण साधू संत पुरुष मानालो, कशाला हे सांगण्याचा अर्थ, हा जो अनुभव आहे, हा अनुभव घेण्यासाठी साधूची संगती करा. ते महाराज यांच्याकडे जातात, घरी जाऊन जेवतात, त्यांच्याकडे बोलतात, त्यांच्या लग्नाला गेले, आमच्या लग्नाला आले नाही, काय झालं, त्यानं संसारापासून दूर करण्याचा प्रयत्न केला, तर भक्तांनी काय केलं, त्यांच्याच मागाला आपला संसार लावून दिला. म्हणून सांगितलं की बाबा, ही गोष्ट श्री गुरुच्या स्वकृपेनं आपला ते अमृताचा प्याला पाहायला मिळतो. मग झालं भजन ते. आता आणखी काही वेळ असेल तर विचारा. हा, काही अडचणी येतात बरं आपणाला, तर आपण शक्यतोवर कोणाच्याही बद्दल एकमेकाजवळ चर्चा करू नये. कोणाच बद्दल, कोणाही साधू संतांबद्दल असो, कोणत्या नेत्याबद्दल असो, आपल्याला काय आपल्या हातात काय विनाकारण बोलून कशाला वेळ घालवायचा. म्हणून सत्संगती नेहमी द्यावी. परमेश्वराला मागवे, परमेश्वरा मला चांगल्या लोकांची संगती दे, वाईट लोकांची संगती नको. म्हणून तुकाराम महाराज लगे मुक्ती धन संपदा काय द्या, संत संगती सदा.